ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने अनेक पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ला केलाय, ज्यामध्ये धावपट्टी, हँगर आणि इमारतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं कळतंय। यामध्ये सुक्कूर, नूर खान, सरगोधा, भोलारी, त्याचप्रमाणे जकोबाबाद आणि रहीम यार खान एअरबेसचा देखील समावेश आहे। मॅक्सा टेक्नॉलॉजीनं सॅटेलाइट फोटो घेण्यात आलेले आहेत आणि भारताचं यशही यामुळे उघड झालंय। एक एक फोटोतून आपण जाणून घेऊयात पाकच्या एअरबेसचं काय महत्व आहे आणि त्याचं किती नुकसान झालंय। सुक्कर एअरबेस, हल्ल्याच्या आधी आणि हल्ल्याच्या नंतर। सुक्कुर एअरबेस सिंध प्रांतातील कराची जवळचं प्रमुख तळ, राजस्थान आणि गुजरात सीमेवर हवाई टेहाळणीसाठी वापर। नूर खान एअरबेस आधी आणि भारताच्या हल्ल्यानंतर। रावळपिंडीत पाक वायुसेनेचं प्रमुख तळ, लढाऊ विमानं, ड्रोन आणि हवाई संरक्षण यंत्रणा तैनात। इस्लामाबाद पासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर। सरगोधा एअरबेस हल्ल्याआधी आणि हल्ल्याच्या नंतर। हे पाकिस्तानी हवाई दलाचं प्रमुख तळ आहे, लढाऊ विमानं आणि अण्वस्त्र सज्ज विमानतळ आहे। या एअरबेसची 1965 आणि 1971च्या युद्धात महत्वाची भूमिका आहे। भोलारी एअरबेस, भोलारी एअरबेस हल्ल्याच्या आधी आणि हल्ल्याच्या नंतर। भोलारी एअरबेसवर पाकिस्तानी वायुसेनेचं F-16, J-17 लढाऊ विमानं होती। भोलारी एअरबेसवर झालेल्या हल्ल्यात स्क्वाड्रन लीडर उस्मान युसुफसह 50हून अधिक जवान ठार झाले, ज्यामध्ये वायुसेनेचे 4 जवान होते। जाकोबाबाद एअरबेस हल्ल्याच्या आधी आणि हल्ल्याच्या नंतर। हे पाकिस्तान वायुसेनेचं एक महत्वाचं तळ आहे। सिंध प्रांतातील जाकोबाबाद शहराजवळ हे एअरबेस आहे आणि पाकिस्तानच्या संरक्षणासाठी महत्वाची भूमिका बजावतो। तर जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये लष्करानं काल केलेल्या कारवाईमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा झालाय। या अतिरेक्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। AK-47, मॅगझिन्स, हँड ग्रेनेड, आधार कार्ड आणि पैसे देखील सापडल्यात। लष्कर ए तोयबाचे हे 3ही दहशतवादी होते। शाहिद कुट्टे, अदनान शफीदार आणि एहसान उल हक शेख अशी त्यांची नावं होती। शाहिद कुट्टे हा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि LETचा वरिष्ठ कमांडर होता। तर पाकिस्तान आतंकीस्तान आहे याचा आता आणखी एक पुरावा समोर आलाय। आपली मुलं दहशतवादी असली तरी त्याचा अभिमान असल्याचा एक पाकिस्तानी बाप म्हणतोय। त्याची दोन्ही दहशतवादी मुलं भारतानं मुरिदकेमध्ये केलेल्या स्ट्राईकमध्ये ठार झाली आहेत। मात्र त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी आपल्याला मुलांचा अभिमान असल्याचं हा बाप म्हणतोय। एवढंच नाही तर नाराए तरकीब, त्याचप्रमाणे अल्लाहू अकबरच्याही घोषणा यावेळी देण्यात आल्या। मेरे 2 बेटे शहीद हैं। इंशाअल्लाह मैनू फख्र है कि मेरे 2 बेटे शहीद हैं ते मेरे 5 बेटे और ने। इंशाअल्लाह मैं 5 बेटे इंशाअल्लाह रब दी राह देते हैं। तर दहशतवाद्यांचा ऑल आउट खात्मा करण्यासाठी भारतानं नवं मिशन हाती घेतलंय। त्या मिशनच्या सुरुवातीलाच भारताला मोठं यश देखील मिळालंय। त्यामुळे ऑपरेशन सिंदूर नंतरचं सुरू केलेलं ऑपरेशन केलर नेमकं काय आहे आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। ऑपरेशन सिंदूर नंतर ऑपरेशन केलर। जम्मू काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई। पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाइंडच्या साथीदाराचा खात्मा। पहलगाम हल्ल्यानंतर राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर आता भारतीय लष्करानं ऑपरेशन केलर सुरू केलंय। त्यामुळे पाकमधील दहशतवाद्यांचा भीतीनं थरकाप उडालाय।
भारतीय लष्कर दहशतवाद्यांना शोधून शोधून ठेचतंय. अशातच जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये लष्कर ए तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. शाहिद अहमद कुट्टेय लष्कर ए तोयबाचा ऑपरेटर. भाजप सरपंच हत्या प्रकरणात त्याचा सहभाग होता. कुलगाममध्ये टेरिटोरियल आर्मीच्या सैनिकाची त्यानं हत्या केली होती. शाहिद हा पहलगामचा मास्टरमाइंड हाशिम मुसाचा निकटवर्तीय होता. हारिस नसीर शोपियानमधल्या शुक्रू जंगलात हारिसचं एन्काउंटर करण्यात आलं. हारिस नसीर हा पुलवामामधील रहिवासी आहे. लष्कर ए तोयबाचा तो दहशतवादी आहे. अदनान शफीदार लष्कर ए तोयबा आणि TRFचा दहशतवादी. अदनान शफीदार हा शोपियान मधला रहिवासी आहे. हे ऑपरेशन केलर जे आहे ते तिथलं एक इलाका आहे किंवा क्षेत्र आहे जे शोपियाच्या पश्चिमेला सीमेच्या अलीकडे आहे. कारण शोपिया हे 1972पासनं इस्लामचं आणि आतंकवाद्यांचं मोठं केंद्र राहिलेलं आहे. त्यामुळे यांचे जे आका आहेत ते सगळे शोपियाच्या इलाक्यामध्ये असतात. दरम्यान जम्मू काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहे. तिथल्या हालचालींवर लक्ष ठेवून दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचण्याची रणनीती लष्करानं आखली आहे. त्यामुळं ऑपरेशन केलर दहशतवादाच्या मुळावर शेवटचा घाव घालून दहशतवाद्यांचा ऑल आऊट सफाया करेल हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता एक महत्त्वाची बातमी समोर येते. भारतीय नौदलाकडून एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आलाय. प्रत्येक ध्येयासाठी सज्ज, मिशन यशस्वी असं या व्हिडिओमध्ये सांगण्यात येत आहे. भारताच्या नौदलाची ताकद दाखवण्यात आली. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो भारतीय नौदलाकडून आणखी एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आलेला आहे. आपण पाहिलं काल देखील एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता आणि यावेळी युद्धाभ्यास करतानाचा हा व्हिडिओ होता. तर प्रत्येक ध्येयासाठी आपण सज्ज आहोत आणि मिशन यशस्वी करण्यासाठी आपण तयार आहोत असा मेसेज भारताच्या नौदलाने दिला. तर ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल 70 देशांच्या संरक्षण प्रतिनिधींना माहिती देण्यात आली आहे. या मोहिमेतून भारत आणि पाकिस्तान संबंधाच्या सामान्यपणाची व्याख्या नव्याने करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. रशिया, स्वीडन, नेपाळ, इजिप्त आणि अन्य देशांच्या दूतावासांमध्ये कार्यरत संरक्षण प्रतिनिधींशी याबाबत बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये नव्या युगातील भारताने लष्कराच्या श्रेष्ठत्वातून दर्शवलेले सामर्थ्य, देशाचा दृढ निश्चय यावर भर देण्यात आला. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलंय. दोन्ही देशांमध्ये सध्या शांतता असल्याचं सांगताना त्यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांचं कौतुक केलं. Both have very powerful leaders, very strong leaders, good leaders, smart leaders, and it all stopped. Hopefully it'll remain that way, but it all stopped. I was actually getting along. Maybe we can even get them together a little bit, Marco, where they go out and have a nice dinner together. Wouldn't that be nice? But we've come a long way, and it could be, millions of people could have died from that conflict that started off small and was getting bigger and bigger and bigger by the day. पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उजेडात आलाय. भारताने उद्ध्वस्त केलेल्या दहशतवादी कॅम्पला पाकिस्तान आता मदत करतोय. उद्ध्वस्त केलेले दहशतवादी कॅम्प पाक सरकार पुन्हा उभारणार असल्याची माहिती समोर येते. पाक सरकारने दहशतवादी कॅम्प उभारण्याची घोषणा पंतप्रधान शहबाज शरीफांनी केली आहे. सोबतच मारलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबाला 1 कोटींची मदत, जखमी झालेल्यांना 10 ते 20 लाख रुपये पाकिस्तान सरकार देणार आहे. त्यामुळे दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानचा बुरखा आणखी एकदा फाटलाय.
तर दहशतवाद्यांना पोसणाऱ्या निर्लज्ज पाकिस्ताननं दहशतवाद्यांसाठी कोट्यवधीचा इनामाची घोषणा जाहीर केली आहे. मात्र ही योजना नेमकी काय आहे आणि पाक दहशतवाद्यांना कसा पाकिस्तान पोसतोय पाहूयात या विशेष रिपोर्टमधून. पाकिस्तानचं दहशतवाद्यांना इनाम. मेलेल्या दहशतवाद्याच्या नातेवाईकाला 1 कोटी रुपये. पाक सरकारचे मसूद अझहरला 14 कोटी. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर दहशतवाद्यांच्या जनाजावेळी पाक लष्कराचे अधिकारी उपस्थित राहिले आणि पाकचा बुरखा फाटला. मात्र पाकनं निर्लज्जपणाचा आणखी एक कळस गाठलाय. हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना पाकिस्तान सरकार कोट्यवधी रुपयांचं इनाम देणार असल्याची माहिती पुढे आली आहे. पाक सरकारकडून शुहादा पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. भारताच्या हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना मदत दिली जाणार आहे. मृत दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना 1 कोटींचं बक्षीस दिलं जाईल, तर जखमी दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना 20 लाखांची मदत दिली जाणार आहे. दहशतवादी मसूद अझहरला 14 कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर हल्ल्यात नुकसान झालेल्या मदरशांच्या पुनर्बांधणीसाठीही आर्थिक मदत दिली जाणार आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांवरती प्रचंड पैसा खर्च करतो. म्हणजे एक तर त्यांना रिक्रुटमेंट केली की त्यांना महिन्याला पगार द्यावा लागतो, मग त्याच्या ट्रेनिंगवरती खर्च होतो, मग त्याच्या राहण्यावरती खर्च होतो. आणि आता सध्याच्या केसमध्ये काय झालं आहे तर दहशतवादी काही मारले गेले तर त्याच्यामध्ये जी त्यांनी पेमेंट दिलेली आहे, दहशतवाद्यांची जशी रँक आहे, जसं त्यांचं महत्त्व आहे त्याप्रमाणे पैसे वाटलेले आहेत. पाकनं आतापर्यंत पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र दुसरीकडे पाकनं दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करून दहशतवादी पोसत असल्याचे नवे पुरावे दिलेत. भावलपूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांसाठी अधिकृतपणे निवेदन जारी करून पाकनं मदतही जाहीर केली आहे. त्यामुळे पाक केवळ जिवंतपणीच दहशतवाद्यांना पोसत नाही, तर त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांचीही काळजी घेत असल्याचं उघड झालंय. पाकिस्तान हाच आतंकिस्तान असल्याचं यामुळे पुन्हा एकदा जगासमोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आता एक महत्त्वाची अपडेट. चीन सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सचं ट्विटर खातं हे भारतानं बंद केलंय. केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. याच ट्विटर खात्याच्या मार्फत चीनी प्रोपगंडा पसरवण्याचं काम सुरू होतं. त्यानंतर ग्लोबल टाइम्स हे चीन सरकारचं मुखपत्र याचंच ट्विटर भारतामध्ये बंद केलंय. आणि आता एक महत्त्वाची बातमी. अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावं बदलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चीनकडून करण्यात आलाय. चीनच्या या कुरापतीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं सडेतोड उत्तर दिलंय. नावं बदलली तरी वास्तव बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे असं उत्तर परराष्ट्र मंत्रालयानं दिलंय. तर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने चीनला नेमका काय इशारा दिलेला आहे आपण सविस्तर पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. आपण पाहतोय अरुणाचल प्रदेशातलं नाव बदलण्याचा चीनचा प्रयत्न हास्यास्पद असल्याचं आपल्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि कायम राहील असं देखील भारतानं म्हटलंय. चीनने केलेल्या नामकरणाने हे सत्य बदलणार नाही, तर आम्ही आमच्या तत्वनिष्ठ भूमिकेनुसार असे प्रयत्न धुडकावून लावतोय असं देखील परराष्ट्र मंत्रालयानं चीनला ठणकावून सांगितलंय. तर आपण पाहतोय चीन नंतर आता तुर्की भारताच्या निशाण्यावर आलाय. तुर्कीचा प्रसार करणारं TRT वर्ल्ड हे ट्विटर अकाउंट भारतानं बंद केलंय. आज सकाळपासूनच चीनचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या ट्विटर अकाउंटला भारतात बंदी घातली गेली आहे आणि त्यानंतर आता तुर्कीचं देखील ट्विटर अकाउंट बंद करण्यात आलंय.
पाकिस्तानी लष्कराचं भारताच्या हल्ल्यात नुकसान झालं नसल्याचा आरोप पाक नेत्यांनी केला. मात्र ऑपरेशन सिंदूरमधील भारताचा हल्ला पाकला मुळापासून हादरवणारा होता. तिथलं 11 सैनिक या हल्ल्यामध्ये ठार झाल्याची माहिती समोर आली आहे आणि या माहितीच्या आधारे पाक बेनकाब झालाय. ते नेमकं कसं आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. पाकिस्तानचे 11 सैनिक ठार. सैनिक ठार झाल्याची पाकची कबुली. पाकनं स्वतःच दिले पराभवाचे पुरावे. हा व्हिडिओ नीट पहा. या व्हिडिओत पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज जखमी लष्कराच्या अधिकाऱ्यांची आणि सैनिकांची विचारपूस करतायत. पाकनं आतापर्यंत या हल्ल्यात कुणीही जखमी नाही असं वारंवार सांगितलं. मात्र खुद्द लष्कर प्रमुख सैनिकांची विचारपूस करत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानं पाकचा खोटारडेपणा उघड झालाय. आता हा व्हिडिओ नीट निरखून पहा. ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे 51 जण ठार झाले, ज्यामध्ये 11 पाकिस्तानी सैनिकांचा समावेश आहे, तर 78 सैनिक जखमी झाले आहेत आणि याची पाकिस्ताननं स्वतःच कबुली दिली. त्यामुळे सुरुवातीला विजयाचा जल्लोष करणारा पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर पडलाय. पाकिस्ताननं फक्त 11 त्यांचे सैनिक मृत्युमुखी पडले असं जरी म्हटलं असलं तरी भारताच्या दाव्याच्या अनुसार कमीत कमी 35 ते 40 सैनिक हे मारले गेलेले आहेत आणि LOCच्या अक्रॉस 50 जणांचा खात्मा करण्यामध्ये भारत यशस्वी झालेला आहे की काही मिनिटांमध्येच भारत पाकिस्तानमध्ये घुसून जर हल्ला करून त्यांचे स्ट्रॅटेजिक एअर बेसेस आणि मिलिटरी बेसेस उद्ध्वस्त करू शकतो, तर काही मिनिटातच त्यांच्या आर्म्ड फोर्सेसला आणि एकूणच संरक्षण सिद्धतेला कशा प्रकारचं खिंडार भारत पाडू शकतो. पाकिस्ताननं माघार घेतल्यानंतर ऑपरेशन सिंदूरला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. मात्र ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं. हे आता समोर येऊ लागलंय. त्यामुळे भारताकडून पाकला न विसरता येणारी चौथी चपराक तर बसलीच, पण चांगलंच कंबरडही मोडलं गेलंय एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आता बातमी आहे बलुचिस्तान बाबतची. भारत पाकिस्तान तणाव असताना दुसरीकडे बलुचिस्तानने देखील पाकवर आक्रमण करणार असल्याचा इशारा दिलाय. त्यातच बलूच आर्मीनं भारताच्या कारवाईला पाठिंबा दिलाय. बलूच आर्मीच्या महरंग बलोच इथला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमध्ये भारत कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ है अशा घोषणा बलोच नागरिक देताना दिसतात. आपका जब नंगा हो चुका है. आप चाहे जितने बिलियन डॉलर्स खर्च करें, लेकिन वो खूनख्वारी जो आपने बलूचिस्तान के गरीब मोहल्लों में की उसको नहीं छुपा सकते. अरे इंतहा तो देखो जालिमो, आज बलोच माए आपसे, आप उनके वो प्यारे जो आपने मसख करके फेंक दिए, वो आपसे ये नहीं मांगते कि हमें इंसाफ दो, हमारे बच्चों के कातिलों को सजा दो. वो आपसे ये मांगते हैं कि शिनाख्त करके दो कि ये मेरा बेटा है या नहीं है. सोचना चाहिए आपको कि आपकी औकात इतनी गिर चुकी है कि आज वो माँ भी आपसे इंसाफ नहीं मांग रही, वो अपना इंसाफ खुद करेगी और करके नहीं. भारत कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ हैं. भारत कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ हैं. भारत कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ हैं. गिरती हुई दीवार को एक हटाओ. पाकिस्तानने ताब्यात घेतलेल्या BSFच्या जवानाची सुटका करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल पूरम कुमार साहू असं त्याचं नाव आहे. अटारी सीमेवरून ते भारतात परतलेत. त्यांनी 23 एप्रिलला अनावधानानं आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली होती आणि त्यानंतर पाकिस्तानने त्यांना ताब्यात घेतलं होतं. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली होती. आणि आता बातमी आहे बीजेपीच्या खासदार कंगना राणावत संदर्भातली. खासदार कंगना राणावत या ट्रोल झालेल्या आहेत. रीलसाठी पाकिस्तानी गाणं वापरल्यानं त्या ट्रोल झाल्यात. रीलच्या बॅकग्राऊंडला पाकिस्तानी गाणं आपण पाहतोय. हा व्हिडिओ कंगना राणावतचा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता आणि त्यानंतर तिला आता मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह विधान केल्यानंतर मोठा वाद निर्माण झालाय। कर्नल सोफियांवर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या विजय शाह यांच्या वक्तव्याची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे आणि त्यांच्या विरुद्ध FIR नोंदवण्याचे आदेश दिले। ज्या लोकांनी आमच्या मुलींचे कुंकू पुसले होते, मोदीजींनी त्यांच्याच बहिणीला पाठवून त्यांना उद्ध्वस्त केलं असं वक्तव्य विजय शाह यांनी केलं होतं। तर आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची बातमी, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांची जीभ घसरलेली आहे। ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरती त्यांनी अतिशय अर्वाच्य भाषेमध्ये टीका केलेली आहे। जिन्होंने हमारी बेटियों के सिंदूर उजाड़े थे, वही कटे पिटे लोगों को हमने उन्हीं की बहन भेज करके उनकी ऐसी की तैसी करवाई। उन्होंने कपड़े उतार के हमारे हिंदुओं को मारा और मोदी जी ने उनकी बहन को उनकी ऐसी की तैसी करने हमारे जहाज से उनके घर गए। अब मोदी जी कपड़े तो उतार नहीं सकते थे, इसलिए उनके समाज की बहन को भेजा कि तुमने हमारी बहनों को अगर विधवा किया है तो तुम्हारे समाज की बहन आके तुम्हें नंगा करके छोड़ेगी। तर भारत आणि पाकिस्तान युद्धातील बातम्यांनंतर वळतोय महत्त्वाच्या इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। एक राजकीय बातमी समोर येते। शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या वक्तव्यानंतर घडामोडींना चांगलाच वेग आलाय। अजित पवारांच्या बंगल्यावरील कालच्या बैठकीनंतर आज शरद पवार पक्षाची बैठक होते। मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक आयोजित करण्यात आली आहे। सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती या ठिकाणी राहणार आहे। या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर चर्चा होण्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात येते। देशात राष्ट्रवादीचं नेतृत्व सुप्रिया सुळेंनी आणि राज्यात अजित पवारांनी करावं अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि या मागणीसाठी दोन्ही गटांनी सोबत यावं असं देखील म्हटलं जात आहे। सुप्रियाताई आहेच ना, कार्याध्यक्ष आहेतच, आमच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत त्या, सांसद आहेत त्या, वरिष्ठ नेते आहेत त्या, प्रश्नच नाही। दोन्ही गट सोबत आले तर राज्यात म्हणजे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री देखील बनवता येईल असं देखील कार्यकर्ते बोलतात। असं आहे की या बाबतीत कुठेही चर्चा नाही, मी आपल्याला पहिले सांगितलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चांवर शरद पवार गटाच्या नेत्यांनी पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर करण्याची मागणी केली आहे। शरद पवार गटाची मुंबईमध्ये बैठक सुरू असून यातली इनसाइड स्टोरी समोर आली आहे। मेहबूब शेख यांनी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असल्याचं सांगत पक्षाची भूमिका जाहीर करण्याची मागणी केली आहे। तर आपण पाहतोय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आता अजित पवारांनी मोठं विधान केलंय। आगामी काळात पक्षातील गळती थांबवण्यासाठी शरद पवारांनी तसं वक्तव्य केलं असेल असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। तर राष्ट्रवादीच्या बैठकीत नेत्यांना त्यांनी संबोधित केलं, त्यावेळी ते बोलत होते। सध्या दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा नाही असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। तर अजित पवारांनी नेमकं काय म्हटलं आपण पाहूया। तर आपण पाहतोय दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कुठलीही चर्चा झालेली नाही। शरद पवार पक्षातील पदाधिकारी राम करण्याच्या तयारीत असतील, म्हणून शरद पवारांनी पक्ष एकत्रीकरणाबाबतचे सूतोवाच केलं असेल। पक्षातील गळती थांबवण्यासाठी शरद पवारांनी हे वक्तव्य केलं असावं असं देखील बैठकीमध्ये अजित पवार म्हणालेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता राज ठाकरेंना जोरदार टोला लगावलाय। आमची ट्रेन सुसाट आहे, कुठलाही स्पीड ब्रेकर लागणार नाही, कुणाला बूस्टर द्यायचा असेल तर ते देऊ शकतात असा टोला फडणवीसांनी लगावलाय। सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे। त्याचप्रमाणे शिंदेंकडूनही राज ठाकरेंसोबतच्या भेटी गाठी वाढल्यात आणि त्यावरून फडणवीसांनी हा टोला राज ठाकरे यांना लगावल्याचं बोललं जात आहे। आता आम्ही तिघं एकत्रित आहोत। आम्ही तिघांनी सुसाट वेगाने आमची विकासाची एक्सप्रेस सुरू केलेली आहे। आता त्याच्यामध्ये कोणी स्पीड ब्रेकर आणू शकत नाही। कोणाला काही बूस्टर द्यायचं असेल तर वेगळी गोष्ट आहे,
पण स्पीड ब्रेकरला आता काही इथे जागा नाही. तर दुसरीकडे राज ठाकरे आणि उदय सामंतांच्या भेटीवरून राऊतांनी देखील त्यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ आहे, कुणीही जाऊन पदवी घेऊ शकतं, त्यांनी अनैतिक संबंध ठेवू नयेत अशा शब्दात त्यांनी समाचार घेतलेला आहे. संजय राऊतांच्या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. विद्यापीठामध्ये कोणी जाऊन पदवी घेऊ शकतो ना, काय त्याला काय ओपन नाही, ओपनच आहे ते. तिथे खिचडी पण मिळते, तिथे पदवी पण मिळते. मुक्त विद्यापीठाचे ते कुलगुरू असतील. फक्त आमची एक भूमिका, आम्ही अट म्हणत नाही, आमची भूमिका अशीच आहे की ज्याने महाराष्ट्राच्या संदर्भात टोकाच्या भूमिका घेतल्या, महाराष्ट्रद्रोहाच्या भूमिका घेतल्या, ते कोणी असतील, आपण एकत्र आल्यावर तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवता कामा नये, हे अनैतिक संबंध ठेवता कामा नये. तर माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आहे. त्यांच्यासोबत विनोद घोसाळकर, खासदार अनिल देसाई, माजी खासदार विनायक राऊत आणि आमदार मिलिंद नार्वेकर हे देखील बैठकीला उपस्थित होते. तेजस्वी घोसाळकर यांनी दहिसर विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय. त्या ठाकरे सेना सोडण्याच्या तयारीमध्ये असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तेजस्वी घोसाळकरांचं मन वळवण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. झालेला आहे, माझ्या समस्या आहेत त्या मी त्यांच्याशी मांडलेल्या आहेत. त्याचं आता उत्तर मिळालेलं आहे आणि त्याची म्हणजे काही आहेत प्रश्न, त्याची समस्या अजून आहेतच. त्याचं अपेक्षा करते की ते मला लवकरात लवकर उत्तर देतील, त्याच्यावरून ठरवेन की काय डिसिजन घ्यायचं आहे. अजून असं काहीही मी निर्णय घेतलेला नाही आहे. अजूनही मी ठाकरे साहेबांबरोबरच आहे आणि मी अजून काही गद्दारकी केलेली नाही आहे.